आज आपण मित्रांनो बघणार आहोत 160 सेगमेंटमध्ये जगातले सर्वात फास्ट बाईक. तर आपण त्याचा आज रिव्ह्यू पण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये काय ड्रॉबॅक्स आहेत, काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एकदम आपल्या मातृभाषेमध्ये प्रेझेंट करणार आहे. आणि त्याला प्रतिसाद द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ती बाईक अशा कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केली आहे, त्या कंपनीने ही पहिली अशी बाईक लॉन्च केलेली आहे 160 सेगमेंटमध्ये. त्या ब्रँडचा कधीच 160 सेगमेंटमध्ये पदार्पण नव्हतं, पण त्यांनी आता केलेलं आहे. तर तुम्हाला बाईक दाखवतो मी. तर मित्रांनो, ही आहे KTM ड्यूक 160. आपल्याला थोडीफार लेट बाईक मिळालेली रिव्ह्यूसाठी, आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एकदम प्रॉपर असा रिव्ह्यू देणार आहे की ही बाईक किती प्रॅक्टिकली तुमच्यासाठी यूजफुल राहील. तर मी आता इग्निशन ऑन करतो आहे. हा असा काही आपल्याला LCD डिस्प्ले मिळतो आहे इथे, आणि हे बटन्स आहेत. हे तर थोडंसं मला प्रीमियम वाटतं आहे, कारण की बटन्स जे इथं दिलेत जे की इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑपरेटिंगचे, ते एकदम बेस्ट दिलेत. त्यांनी थोडासा लुक इन्हेन्स होतो इथला. फक्त थोडासा इथे KTMने थोडासा ड्रॉबॅक दिलेला आहे, जो की ठीक आहे 160 सेगमेंटमध्ये भरपूर अशा बाईक्स आहेत ज्यांच्याकडे TFT डिस्प्ले कंपनी प्रोव्हाइड करते, पण इथं म्हणजे ऑल ओव्हर बाईक जर का तुम्ही बघाल तर बेस्ट आहे, जबरदस्त लुक आहे, ॲग्रेसिव्ह लुक आहे. फक्त इथं थोडंसं काय होतं आहे, इन फ्युचर माहिती नाही की इथं TFT येईल की नाही, आणि ह्याच्यामध्ये एवढं पण जास्त काय नाही आहे, ट्रॅक्शन कंट्रोल नाही आहे, आणि रायडिंग मोड्स पण नाहीत जास्तीत जास्त. हॅझर्ड लाईटचं बटन आहे, ठीक आहे, हॉर्न आहे, इंजन किलचं सेम ॲज इट इज जशी ड्यूक तुम्हाला बघायला मिळते. LED DRLचा सेटअप मिळतो आहे, आणि लॅम्प पण सेम मिळतो आहे LEDमध्ये, सेम ॲज कम्पेअर टू 200cc सेम. आणि केबल्स वगैरे पण अशा काय बाहेर विजिबल नाही आहेत. तर थोडासा मला असं वाटतं की माझ्या मतेनं की हा जो पोर्शन आहे तो जास्त असं ओपन असल्यासारखं वाटतं, थोडं काहीतरी इथलं मिसिंग वाटतं, ठीक आहे. तर तिथं थोडंफार आपण जर का KTMने अजून काही इथं जर का ह्या ठिकाणी डिझाईन जर का आणली किंवा एखादा वायझर वगैरे लावला तर ते अजून बेस्ट होईल. तर आपण जाऊया आता टायरकडे, जे की ह्या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त टायर आहेत हे, ठीक आहे. आणि ही अशी पहिली बाईक आहे की 160 सेगमेंटमध्ये सर्वात मोठी डिस्क आपल्याला इथे बघायला मिळते, ठीक आहे. हा जो कॅलिपर आहे तो आपल्याला 310मध्ये पाहायला मिळतो, 250cc पाहायला मिळतो ड्यूकमध्ये, ठीक आहे. जेणेकरून याची जी ब्रेकिंग सिस्टम आहे ती ह्या बाईकसोबत एकदम इन्हेन्स होते. तुम्ही एकदम फुल स्पीडला जरी असाल ना तरी एकदम बाईक एकदम प्रॉपर अशी कंट्रोल राहते. आणि तुम्हाला सेम ॲज USD फॉर्क मिळतात त्याच्यामध्ये. पाठीमागे पण तुम्हाला मोनो सस्पेन्शन मिळणार आहे. इथं रेडिएटर आहे. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये तुम्हाला स्विचेबल ABS मिळतात, ठीक आहे, स्विचेबल, जेणेकरून तुम्ही ABS स्विच करू शकता. जर का तुम्हाला ऑफ रोडिंग जरी करायचं असेल किंवा काहीतरी तर तुम्ही ABS जे आहे ते स्विच करू शकता. आणि तुम्हाला इथे 140 सेक्शनचा रेडियल टायर मिळतो आहे पाठीमागे, जो की बाईक तुम्ही सिटीमध्ये चालवा, कशीही चालवा, एकदम पुण्यामधल्या सापासारखी गाडी चालवा, बाईक स्किट होणं पॉसिबल नाही आहे लवकरात लवकर, जोपर्यंत या टायरची डिझाईन जात नाही तोपर्यंत. टेल लॅम्प. तर आता आपण जाऊया इंजनकडे, जे की इंजन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आपण आता बोलूया इंजनबाबत. तर इंजन जे आहे ते एकदम ब्रँड न्यू इंजन KTMने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, जे की कुठलंच म्हणजे 200cc किंवा 125cc सारखं इंजन असेल किंवा काय असं नाही आहे. एकदम ब्रँड न्यू इंजन आहे जे की मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे एकदम नवीनमध्ये. तर ऑइल कूल्ड इंजन येतं हे. हा त्याचा रेडिएटर आहे, आणि हा प्रोड्यूस करतो 19 हॉर्स पॉवर, जे की बेस्ट आहे 160 सेगमेंटमध्ये. अनबिलिव्हेबल. इथं इंजन गार्ड सपोर्ट नाही आहे, तो थोडासा इथं ड्रॉबॅक आहे. तर इथे आपल्याला अंडरबेली एक्झॉस्ट मिळेल, पण याच्यामध्ये ना जर का तुम्ही बघितलं तर याचा जो नॉईस आहे इथे एकदम बेटर आवाज मिळतो तुम्हाला, भारी आवाज मिळतो, जो की तुम्हाला मी आता ऐकवतो. तर असा काही आवाज राहील. 80+ जर का बाईक चालवली, 90+ जर का बाईक चालवली तर थोडासा कुठेतरी इंजनच्या इथून थोडासा इंजन नॉईस तुम्हाला मिळेल. बाकी काय नाही, बाकी एकदम गाडी कम्फर्टेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंफार माझं स्पेसिफिकली ओपिनियन आहे KTMसाठी, कारण की आता तुम्ही इंडियन्ससाठी बाईक बनवताय, तर याच्यामध्ये इंडियन रोड्सचा पण तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे, जेणेकरून आता आपल्याकडे मॉन्सून सीझनमध्ये पुण्याच्या सारख्या ठिकाणी भरपूर असं पाणी वगैरे भरतं, मुंबईसारख्या ठिकाणी पण भरपूर असं पाणी वगैरे भरतं. तर हा जो एक्झॉस्ट आहे तो पूर्णपणे पाण्याच्या खाली जाणार आहे, ठीक आहे. जर का पाणी भरायला त्याच्यातून काढायचं झालं तर मग हे थोडंसं डिफिकल्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये पाणी जाऊन ती तुम्हाला गाडी परत ऑन होईल की नाही होईल, हा पण एक मोठा ड्रॉबॅक आहे इथे. जर का थोडंसं बॅरल एक्झॉस्ट दिलात तर चांगला आहे, तर एकदम बेटर होऊन जाईल. इथं थोडंसं अपग्रेड करावं लागेल.
मला माहिती नाही का त्यांनी वेट वगैरे रिड्यूस करण्यासाठी केला असेल हे. आणि हा जो स्विंग आर्म दिला ना तो ॲल्युमिनियमचा स्विंग आर्म आहे, त्याच्यामुळे जो प्रेझेन्स राहतो ना गाडीचा रोडवरती एकदम जबरदस्त. याच्यामध्ये एक गोष्ट अशी एक चांगली आहे, ठीक आहे. बेसिकली मला असं दिसत नाही कधी कुठल्या बाईकमध्ये हा फीचर दिलेला आहे किंवा हा ऑप्शन दिलेला आहे, पण KTM त्यांच्या बाईकमध्ये हा एक बेटर ऑप्शन देते. ज्यावेळेस आपल्याला चेन लूप करायचा असतो, ठीक आहे, चेन आपल्याला क्लीन करायची असते, त्यावेळेस आपल्याला जर नॉर्मल बाईक्स असतील तर त्यावेळेस आपल्याला कुठं जावं लागतं, एखाद्या सर्व्हिस स्टेशनमध्ये जावं लागतं किंवा एखाद्या मेकॅनिकलकडे जावं लागतं, ठीक आहे. ज्यावेळेस आपण तो चेन जे आहे ते आपण लूप करण्यासाठी, ठीक आहे. रिअरवाला जो चेन स्प्रॉकेट आहे ना तो आपण क्लीन करू शकतो, ठीक आहे, आपण घरी क्लीन करू शकतो. पण फ्रंटवाल्याचं काय काय ठिकाणी तर समजत पण नाही की ते ओपन कसं होतं काय होतं. पण इथे तसं नाही मित्रांनो. इथे तुम्हाला एक बेटर ऑप्शन दिलेला आहे की हा जो पॅनल आहे तो तुम्ही काढून फ्रंटचा जो चेन स्प्रॉकेट आहे ते तुम्ही घरच्या घरी क्लीन करू शकता. फक्त याच्यामध्ये एकच ड्रॉबॅक आहे की हे प्लास्टिक मटेरियल आहे, जे की मेटलचं हवं होतं. KTM इथं थोडा ड्रॉबॅक आहे. फ्यूल कॅपॅसिटी जर का आपण बघायला गेलोत ना थोडंसं मायनस पॉईंट आहे, जेणेकरून हा फक्त 10 लिटरचाच टँक आहे, ठीक आहे. जर का तुम्ही लाँग राईडला वगैरे बायचान्स ही गाडी घेऊन कधी पडलात बाहेर तर इथे तुम्हाला थोडंसं टाईमला तुम्हाला पेट्रोल फिल करायला थांबावं लागणार. जे की 200 cc आहे ना आय थिंक 13 लिटरचा टँक मिळतो. तर कम्फर्टसाठी आहे ना कम्फर्टमध्ये मी थोडंसं बोलेन की थोडासा कुठेतरी ड्रॉबॅक आहेच अजून पण, कारण की जो रायडर आहे तो त्याच्यासाठी तर सीट बऱ्यापैकी सॉफ्ट आहे. मी बाईक 30 किलोमीटर नॉनस्टॉप चालून बघितले तर मला काही तर जास्त एवढं काय असं फील नाही झालेलं, ठीक आहे. थोडंफार कुठंतरी अनकम्फर्टेबलनेस थोडासा जाणवलेला आहे ड्यू टू फक्त सीट कुशन, बस एवढंच. आणि म्हणजे रायडरसाठी तर थोडंफार तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता, जास्त नाही थोडंसं कॉम्प्रोमाइज करू शकता. पिलियनसाठी कम्फर्टेबल नाही आहे, भलेही सीट पहिल्या ड्यूकपेक्षा थोडीशी वाईड दिली, थोडीशी मोठी दिली, तरीही मी नाही म्हणू शकत, कारण की मी पिलियनला पाठीमागे बसून मी राईड केलेली आहे ही बाईक. पिलियनचा रिव्ह्यू होता, कम्फर्टेबल नाही आहे पाठीमागे बसून. सर्टन टाईम नंतर हे थोडं हार्डनेस जाणवतो याचा, ठीक आहे. आणि राहिली गोष्ट ही, तुम्हाला जर का ही बाईक डेली कम्युटसाठी घ्यायची आहे, कॉलेजसाठी घ्यायची आहे किंवा ऑफिससाठी घ्यायची आहे, तुम्ही घेऊ शकता. 160 सेगमेंटमध्ये बेस्ट बाईक आहे. थोडंफार मी मायलेजमध्ये मी थोडंफार बोलू शकतो की तिथे पण थोडासा ड्रॉबॅक आहे. कंपनीने क्लेम केलेलं आहे की 40 किलोमीटर्स, पण आय थिंक मला वाटत नाही की 40 किलोमीटर देईल ही बाईक, कारण की एवढा पॉवर आहे हिच्यामध्ये. जर का ही बाईक तुम्हाला घ्यायची असेल त्याची एक शोरूम प्राईस जाते 1,84,000 आणि ऑन रोडपर्यंत तुम्हाला मिळेल 1-2, म्हणजे आपल्या पुण्यामध्ये तर मिळून जाईल तुम्हाला 1-2-15 मिळून जाईल. आणि मला असं पर्सनली नाही आवडलेलं म्हणजे त्याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जे की TFT असायलाच पाहिजे होता कंपल्सरी, तो त्यांनी नाही दिलेला. तो त्यांनी LCD देऊन थोडाफार पोपट बनवून टाकलेला आहे आपला, बट इट्स ओके. तर मित्रांनो आपल्याला सपोर्ट करा आणि अशाच टाईपचं तुम्हाला रिव्ह्यू दरवेळेस मी घेऊन येत राहील. जेवढं पॉसिबल होईल तेवढं लवकर व्हिडिओज मी टाकत राहील, ठीक आहे. तर तुमचा फक्त सपोर्ट द्या. नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. स्टे ट्यून राहा आपल्या चॅनलवरती, जे की लवकरच एखादा नवीन व्हिडिओ जबरदस्त असा व्हिडिओ मी घेऊन येऊ शकतो परत एकदा. म्हणजे येणारच आहे मित्रांनो, येऊ शकतो नाही, येणारच आहे लवकरात लवकर. तर तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या स्वतःची आणि सेफ राईड करा. ओके, बाय.